श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आहे शुक्रवार, तर तुम्हा सर्वांना शुभ शुक्रवार. आशा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल, सुखी असाल, समाधानी असाल. तर आजचा विषय खरोखरच खूप गंभीर आहे. काही लोकांना वाटतं की म्हणजे आमच्या बाबतीत जे घडतं ते दुसऱ्या कोणाच्याच बाबतीत घडत नाही, किंवा काही लोकांना असं वाटतं की हा भास आहे, असं घडूच शकत नाही. किंवा काही काही लोकांचे खूप वेगवेगळ्या लोकांचे खूप वेगवेगळे विचार देखील असतात. परंतु जेव्हा एखादा गोष्ट त्या सिच्युएशन मधून जात असतो, त्याच्यावरची परिस्थिती येते ना, तर त्याच्यातून जेव्हा तो जातो ना, तेव्हा त्याला प्रॉपर समजतं की आपल्यावर काय वेळ आलेली होती, आपण कोणत्या संकटातून बाहेर निघालो, किंवा त्या संकटामध्ये असणाऱ्यांना माहीत असते की काय त्रास होतो, काय वेदना होतात, कोणत्या गोष्टीला सामोरे जावं लागतं, किंवा कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो. आणि जेव्हा असं काही घडतं ना, तर तेव्हा खरोखरच खूप भयंकर त्रास हा सहन करावा लागतो. तर आजचा विषय तुम्हाला थंबनेल वरून तर समजलेला असेलच की आज मी कोणत्या विषयावर तुमच्या सर्वांबरोबर बोलणार आहे. तर आजचा विषय खरोखरच खूप गंभीर आहे. काही लोकांना वाटतं की हे असं आहे, काही लोकांना वाटतं की असं नाही. परंतु आज जे मी तुमच्या सर्वांबरोबर शेअर करणार आहे ना, ते खरोखरच खूप महत्त्वाचं आहे. तर आजचा म्हणजे झालं असं होतं की 1 वर्ष झालं या गोष्टीला. नेमका शनिवारचा दिवस होता आणि शनिवारच्या दिवशी होती ती म्हणजे अमावस्या होती. आणि तुम्हाला सर्वांना माहीत असेल की शनिवारचा दिवस हा हाफ डे शाळेला असतो. आणि नेमकं त्याच दिवशी अमावस्या देखील 10-11च्या दरम्यान सुरू झालेली होती. आणि जे आमच्या घरापासून शाळा ही 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे सायकलवरून गेल्यानंतर. आणि जर चालत जायचं म्हटलं तर 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. कन्या शाळा आहे, फक्त मुलींचीच आहे. तर तिथून घरी येण्यासाठी तेवढं सायकलवर गेल्यानंतर 5 मिनिटाचं अंतर लागतं. आणि नेमकं 10 ते 11च्या दरम्यान सुरू झालेलं होते अमावस्या. आणि मार्च महिन्यातील गोष्ट आहे बघा. मार्च महिन्यामध्ये अमावस्या सकाळची आणि महत्त्वाचा शनिवारचा दिवस होता आणि अमावस्या सुरू झालेली होती. तर जेव्हा शाळा सुटली ना, तर ती मी वाट बघते, कारण ती घरी 5 मिनिटातच येते. परंतु त्या दिवशी ना तिला कमीत कमी 1:30 वाजला. 1:30 वाजल्यानंतर मी म्हटलं की रोज तर अशी ती 5 मिनिटातच, संध्याकाळची जरी शाळा 5ला सुटली तर 5 वाजून 10 मिनिटं, 5 वाजून 5 मिनिटात, किंवा कधी कधी जास्तच लेट झालं तर 4:15 वाजेपर्यंत ती प्रॉपर घरी येत असते. परंतु त्या दिवशी एवढा वेळ का लागला? आणि ती घरी आल्यानंतर मी तिला विचारलं की अगं आज एवढा उशीर कस काय लागला परी? तर ती बोलली की म्हणजे ती काही बोलणार, अगं आई अशी म्हटली. तोपर्यंत माझे मिस्टर आले आणि मिस्टर लगेचच म्हणाले की मला जेवायला वाढ, मला खूप भूक लागलेली आहे. आणि ते काम करून आलेले होते, त्याच्यामुळे मग मी पटकन उठले आणि त्यांना जेवायला वाढलं. तर त्याच्यानंतर मी विसरून गेले की परीला काय विचारायचं होतं. मी विसरले, ती विसरले. ती आले आणि घरी येऊन ती बसले, घरात येऊन बसल्यानंतर तिनं जेवण वगैरे केलं, हातपाय तोंड धुतल्यानंतर. आणि तिनं देखील झोपून घेतलं. आणि म्हणजे मी पण विसरून गेले, ती पण विसरून गेले. हे यांना तर काय या गोष्टीविषयी माहीतच नव्हतं. तर ते देखील मला म्हणाले की एवढे आज लेट कसं काय आली? तर मी म्हटलं काय माहिती. तर त्याच्यानंतर मी म्हटलं विचारते तिला. तर त्याच्यानंतर काय विचारणं म्हणजे विसरलेच मी. आणि नेमकं संध्याकाळी म्हणजे 4चा सुमार असेल, तर 4च्या सुमारास ते आले, माझ्याजवळ येऊन बसले आणि मला म्हणाले आई तुला मला काहीतरी सांगायचं आहे. तर ती मग मी म्हटलं काय सांगायचं आहे सांग तू. मग तिनं मला सांगायला सुरुवात केली की मी जेव्हा शाळेतून बाहेर आले होते ना, तर जेव्हा शाळेतून बाहेर आल्यानंतर मला ना एक सावली दिसली. म्हणजे सावली जशी आपली सावली असते ना त्या पद्धतीने. परंतु तो ना त्या सावलीचे डोळे आकाशात म्हणजे असे बाजूला होते. सावलीच्या बाजूला 2 डोळे होते. तोंड असं फाटलेलं होतं. त्याला असं आपण शिवलेले मोठमोठे टाके होते. विचित्र होतं. इथून असं फाटलेलं होतं आणि असं म्हणजे या बाजून असं रक्त येत होतं. असं म्हणजे तिनं मला सांगायला सुरुवात केली. आणि महत्त्वाचं, मला अशा गोष्टी ऐकायला सुरुवात झाली ना, की मला इतकी भीती वाटते ना, की मला असं पाय माझे थरथर, अंग थरथर कापायला सुरुवात होतं. मलाच प्रॉपर म्हणजे महत्त्वाचं एवढी भीती वाटते. आणि जेव्हा तिनं ही गोष्ट मला सांगायला सुरुवात केली ना, तर त्यावेळेस मला म्हणजे एवढं माझ्या म्हणजे थरकाप झाला माझीच मला. आणि मग तिनं मला ती गोष्ट पूर्ण म्हणजे तिला तिच्या बाबतीत असं, तिला ती सावली आडवी आली आणि तिला अशी दोन्ही हात असे लांबवलेले होते तिनं. आणि तिला म्हणायचे की तू माझ्याकडे ये, मी तुला घेऊन जाणार आहे, अशी म्हणायला लागली तिला. तर त्याच्यानंतर ना तिनं घरी येण्यासाठी निघालेली तिच्या ज्या मैत्रिणी होत्या ना, त्यांना तिनं सांगितलं की असं असं झालेलं आहे. म्हणजे असं पुढं सावली दिसत आहे, तिचा डोळा असा आहे, हात अशी करते, मला ये म्हणते. एखादी गाडी तिच्यामधून गेली ना, तर ती तेवढ्यापुरते अदृश्य होते. गाडी बाजूला झाली
की ती आपोआप दिसायला सुरुवात होते. तर असं तिनं सांगितल्यानंतर ती मला म्हणाली की मी नंतर स्टँडकडे गेले, की कदाचित तिकडं गेल्यानंतर थोडा वेळ, मग आमच्या घरा एवढंच अंतर स्टँडचं देखील आहे शाळेपासून, आणि शाळा नेमकी स्मशानभूमीच्याच पाठीमागे, म्हणजे ते शाळेच्याच पाठीमागे स्मशानभूमी आहे, आणि नेमकं आमच्या घराकडे येत असताना स्मशानभूमी ही लागते. आणि रस्ता देखील खूप चांगला आहे, आडवळणीचा वगैरे काही नाही, सरळ डांबरी घरापर्यंत येतो. त्याच्यामुळे कोणत्याच गोष्टीचा प्रॉब्लेम वगैरे काहीच नाही. परंतु ती स्टँडकडे गेली, स्टँडकडून पुन्हा 5-10 मिनिटात रिटर्न आले. रिटर्न आल्यानंतर देखील तिला तीच सावली त्याच ठिकाणी स्मशानभूमीकडून डायरेक्ट तिच्याकडे येताना दिसत होती. परंतु ती तिच्यापर्यंत येत नव्हती. तिचा जो एरिया होता ना, तर तिथपर्यंतच ती दिसत होती. तर असं करत करत बराच वेळ निघून गेलेला होता, आणि ती जवळजवळ 1:30 वाजता घरी आल्यानंतर तिनं मला संध्याकाळी 4 वाजता असं असं घडलेलं आहे, मी तिनं मला सांगितल्यानंतर मला देखील खूप भीती वाटायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर मी मिस्टरांना फोन केला, मिस्टरांना सांगितलं की असं असं परी म्हणते आहे. तर त्याच्यानंतर ते मला म्हणाले की आपण एक आहे माणूस कोण, त्याच्याकडे घेऊन जाऊया. तर त्यावेळेस ना, म्हणजे असं, आता मी तर काय नवीन, म्हणजे इथं लग्न झाल्यानंतर इथं आलेली होती, आणि पण त्याच्या अगोदर ते लहान असताना किंवा ते काही 13-14 वर्षाचे असताना त्या ठिकाणी अशी एक गोष्ट घडलेली होती. म्हणजे त्यांच्या पाहुण्यातच, म्हणजे जे असतात ना, एकाच गावामध्ये वेगवेगळ्या आडनावाची लोक असतात, तर तिथंच गावामध्येच एक अशी घटना घडलेली होती की त्या मुलीला देखील अशाच प्रकारे सावली वगैरे दिसत होती. तर ती मुलगी बोलायची की मला सावली दिसती आहे, किंवा, आणि त्या गावामध्ये अशी हीच घटना रिपीट, म्हणजे पहिलीच घडलेली होती की त्या मुलीला देखील अशी सावली, आणि ती महत्वाचं म्हणजे ती मुलगी ना अशी, म्हणजे पुढं धावायला लागली ना तर तिला अशी काठीनं मारत होती. अशा प्रकारे ती घडलेली घटना होती. त्याच्यामुळे यांना लगेचच मिस्टरांना समजलं, की त्यानंतर त्यांनी जे त्यांना फोन केला की तुम्ही तुमच्या मुलीला कुठं घेऊन गेलेला होता. तर त्यांनी सांगितलं, गाव सांगितलं, त्या माणसाचं नाव वगैरे सर्व काही सांगितलं. त्यानंतर फोन वगैरे त्या व्यक्तीला करण्यात आला, तर त्यावेळेस ते बोलले की मी असा आधीमधी नाही, मंगळवारीच मी त्याचा इलाज करतो. तर त्यांचा त्या दिवस जो होता ना, तर त्यांच्या अंगात कोणता देव वगैरे येत होता, तर ते त्या दिवशी ते इलाज वगैरे करायचे. तर त्यानंतर ना आता शनिवारचा दिवस असा, मग शनिवारच्या संध्याकाळी सांगितल्यानंतर आता मंगळवारपर्यंत आपल्याला वाट बघायची होती. मग मी म्हटलं चला जाऊ द्या, पुन्हा उद्या तर काय रविवारच आहे, रविवारच्या दिवशी काही काही घरातून बाहेर जाणार नाही, म्हणजे त्या दिशेला तर जायचा विषयच येत नाही. आणि नेमकं आम्ही म्हणजे माझ्या एका बहिणीचा फोन आला, आणि तिच्या घरी देखील कार्यक्रम होता. तर कार्यक्रम असल्यामुळे मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघे जण त्या कार्यक्रमाला आम्ही दोघे जण जाणार होतो. तर पण कार्यक्रम दुपारच्या पुढे होता, त्याच्यामुळे आम्ही दुपारनंतरच जाणार होतो इथून. म्हटलं की जायचं आणि लगेच रिटर्न परत यायचं. तर अशामध्येच काय झालं की सकाळच्या 12 वाजलेल्या होत्या, आणि 12 वाजताच म्हणजे ती घरामध्येच टीव्ही पाहत होती, आणि अचानकच तिला माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली की बघ मला आवाज येतोय, मला कोणीतरी हाक मारत आहे. तर त्यावेळेस मग तिनं मला सांगितलं की ही रस्त्याला बघ एक सावली उभा आहे, आणि ती मला हाक मारते आहे, आणि तिनंच मला सांगत होती की तू माझ्याकडे ये. अशा प्रकारे ती सांगत होती. जेव्हा तिनं मला सांगितलं ना, तर तेव्हा एकदम मी पण खूप घाबरले, कारण ज्या गोष्टीची भीती वाटत होती ना, तर तेच समोर आलेलं होतं. तर त्यावेळेस ना तिनं मला दाखवलं की हीच ती सावली आहे, पण मला ते दिसतच नव्हतं ना, तिलाच फक्त एकटीला दिसत होतं. परंतु मी एवढी घाबरलेली होती, ती देखील घाबरलेली होती. आता तिला देखील भीती वाटायला लागली, परंतु मला एवढी भीती वाटत होती अगोदरच. म्हटलं की ती इथपर्यंत पोहोचली, आणि तिला तिथून आवाज द्यायची की चल तुला मी घेऊन जाणार आहे, चल तुला मी घेऊन जाणार आहे. असं करत करत बराच वेळ निघून गेला. तिला मी विचारायचे ग आता आवाज येतोय का, तर ती बोलायची हा हा येतोय येतोय आवाज येतोय. आणि थोड्या वेळ आवाज बंद झाला. आम्ही तिला एका कोपऱ्यामध्ये बसवलेली होती, आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप चालू केल्यानंतर थोडा वेळ गेला की म्हणजे तिला विचारलं ना आवाज येतोय का, तर ती म्हणायची नाही येत. परंतु जेव्हा ती दरवाजात म्हणजे ती पाहण्यासाठी यायची ना, तर तिला एकदम तिच्या समोरच असे म्हणजे दिसायची ती रस्त्याला उभे राहिलेले. तर असं करत करत 1 तास गेला. 1-1.5 वाजता तिनं पुढं अजून पुढं म्हणजे जवळजवळ 50 मीटर अंतरावर ती पुढं आला, आणि आमच्या घरा जे डांबरीपासून आमचं घर ना 200 मीटर अंतरावर ते असेल. तर त्याच्यामुळे ते ना ते 1-1.5 तासाने 50 मीटर अंतरावरती पुढे आला, आणि ते आमचं दारात एक चिंचेचं झाड आहे, त्या चिंचेच्या झाडाखाली येऊन उभा राहिला, आणि तिथूनच ते तिला हाक मारायला सुरुवात झाली. आता स्वामींचा जप माणूस करून करून किती वेळ मोठमोठ्याने करणार आहे.
तर त्याच्यानंतर 1.5 तास कंटिन्यू स्वामींचा जप केला, तरी पण ते काय जायचं नाव घेत नव्हतं. तिला विचारलं, ती म्हणायची आहे आहे. त्याच्यानंतर ना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप चालू केला. तिला मी म्हणायला लावलं ओम नमः शिवाय. आम्ही देखील म्हणायचो, मी देखील मोठमोठ्याने ओम नमः शिवाय म्हणायचे. असं म्हणतात की मंत्र जप चालू असल्यानंतर ना अशा निगेटिव्हिटी किंवा काय असेल तर ते घाबरतात. तर त्यावेळेस आम्ही ओम नमः शिवायचा देखील 1 तास 1.5 तास जप केला. त्याच्यानंतर घरामध्ये स्वामींची विभूती होती, विभूती देखील ओट्यावरती वगैरे टाकली. म्हटलं की याला ओलांडून तरी कमीत कमी आत येणार नाही. तर त्यावेळेस ना ती विभूती देखील टाकलेली असून सुद्धा तिथं ना ती सावली होती ना तर तिला दिसतच होती. आणि असं करत करत 4 वाजल्यानंतर ना आमच्या म्हणजे घराचा जो ओटा असतो ना तर त्या ओट्याच्या समोरच 50 मीटर अंतरावरती ती सावली येऊन उभा राहिलेली होती. तर म्हणजे ती जशी सांगायची ना तसं मला ना एवढं ती मी तर घाबरलेली होती ना, माझ्या अंगाचा थरकाप झालेला होता. असं वाटत होतं की माझ्या अंगात काही शक्तीच उरलेली नाही. परंतु आता तिलाच मी पकडून बसलेली होती. सकाळचा स्वयंपाक वगैरे केलेला होता आणि त्याच्यानंतर ना बाकीची जी कामं होती ती तसंच राहिलेली होती. परंतु तिलाच मी पकडून एवढी बसलेली होते ना की म्हणजे माझीच मला समजत नव्हतं की काय होतंय आणि काय नाही. एवढी भीती वाटायची की एकतर मला ते दिसत नाही, हिला एकटीलाच दिसतंय, हिला एकटीलाच आवाज येतोय आणि जर काय झालं तर पुढं म्हणजे असं मनामध्ये एक असंख्य विचार येऊन जात होते. आणि स्वामींचा जप पुन्हा चालू केला. त्याच्यानंतर मला म्हणजे एकदम क्लिक झालं की रामाचं नाव घेतल्यानंतर ना श्रीराम जय राम जय जय राम म्हणजे असं म्हटल्यानंतर ते काय येत नाही, किंवा रामाची शपथ असं असल्यानंतर म्हटल्यानंतर देखील येत नाही. तर मग आम्ही श्रीरामांचा जप चालू केला. तिच्या कपाळी विभूती लावली, अष्टगंध लावला, सर्व काही केलं. तारक मंत्र चालू केला, स्वामींचा जप चालू केला. परंतु काही केल्यानं ती सावली काय जायचं नावच घेतलं, उलट पुढं 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 यायला लागली. आणि त्याच्यानंतर 5 वाजता 5-5:30च्या दरम्यान तर प्रॉपर ओट्यावरतीच येऊन बसली. आता जेव्हा ओट्यावरती येऊन बसली ना तर तेव्हा तिला तर एवढं आम्ही आवळून धरून एका कोपऱ्यात जाऊन बसलो होतो. परंतु ती मला सांगायची की घरात म्हणजे बाहेरून ओट्यावरूनच आवाज येतोय की चल मी तुला घेऊन जाणार आहे, चल मी तुला घेऊन जाणार आहे. असं तिनं सांगायला सुरुवात केल्यानंतर ना तुम्ही सांगा, तुम्ही जर या जागेवरती असता तर तुम्ही काय केलं असतं? तुमच्या बरोबर देखील जर अशी घटना घडली ना तर म्हणजे घडू नये. खरंच स्वामींच्या कृपेने कोणाच्याच बाबतीत अशी घटना घडू नये. परंतु जर असं तुम्ही जर माझ्या जागेवरती असता तर म्हणजे किती घाबरून गेला असता. तसंच माझं देखील झालं होतं. आणि मला महत्वाचं असं काय म्हटलं ना की खूप भीती वाटते. तर जेव्हा तिनं मला सांगितलं की ती एकदम आता सकाळपासून साहजिक आहे ना वॉशरूमला वगैरे लागणारच आहे ना. तर तिनं जेव्हा उमऱ्यापर्यंत आली ना तर त्यावेळेस तिनं मला सांगितलं की अशी बसलेली आहे, गुडघ्यावरती हात ठेवून सावली आहे, ती गुडघ्यावरती हात ठेवून बसलेली आहे, गोल गोल डोकं फिरतंय जिकडं मी जाईल. म्हणजे समजा ती उमऱ्यात आली ना तर असं गरकन पूर्ण गोल डोकं फिरतंय. आपलं कसं असं असं एवढंच फिरतं, तर तिचं नाही, तसं पूर्ण त्या सावलीचं गोल गोल डोकं फिरत होतं. हा रविवारच्या दिवशी जो घडलेला प्रसंग आहे ना तोच मी तुमच्या सर्वांबरोबर सांगते आहे, शेअर करते आहे की त्या दिवशी ना संध्याकाळी चांगलं जवळजवळ 6 वाजल्या तरी ना ती सावली तिथंच दारात म्हणजे ओट्यावरती बसलेली होती. अक्षरशः अंधार पडायला सुरुवात झाला. तिला वॉशरूमला लागले होतं, मला लागलेलं होतं, परंतु आम्ही कोणीच हल्लो नाही तिथून. असं मला एक क्षणभर वाटायचं की मी जर तिला सोडून गेली आणि त्या सावलीनं काही बरं वाईट केलं तर, म्हणजे जी निगेटिव्हिटी त्यानं जर काय बरं वाईट केलं तर, असं म्हणजे मला वाटायचं. आणि त्याच्यानंतर ना अंधार पडायला लागला तरी ती सावली ओट्यावरतीच बसलेली होती. जायचं काही नावच घेत नव्हते. आणि आम्ही मोठमोठ्याने नामस्मरण करायला लागलो ना तर ती नामस्मरण बी तिला करून देत नव्हती. ती बोलायची की मला नामस्मरणच करता येईना, मला माझ्या कानावरती ना भयंकर असा आवाज येतोय, असं म्हणजे एक मला भीती वाटते. ती रडायची, अशी रडत होती ना, ती पण भरपूर रडत होती. जवळजवळ सकाळी 12 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत ती रडतच होती. तिला मी आवळून धरून बसलेले होते. आणि आमचे हे घरात नव्हते. मग मी तरी काय करणार, ते जेव्हा कामावर गेलेले होते, घरात मी आणि ती असंच आम्ही घरात होतो. आणि एवढं धरून धरून एवढी मी घाबरलेली. तर त्याच्यामुळे काहीच भीती वाटत नाही. स्वामींना म्हणायची की स्वामी तुम्ही या, धावा, यातून बाहेर काढा, आम्हाला खूप भीती वाटते आहे. परंतु काहीच होत नव्हतं. ती सावली काय हालत नव्हती. रामाचं नाव घेतलं, रामाची शपथ दिली, ओम नमः शिवायचा जप केला, खूप काही केलं, परंतु सावलीने काही जायचं नावच घेतलं नाही. आणि संध्याकाळी मग म्हटलं की आता हे अंधार जरी पडला तरी सावली दारातच बसली. आणि तिला म्हणायची की तू काहीही कर, मी तुला घेऊन जाणारच आहे. हा त्याचा जो एक शब्द होता ना तो माझ्या मनाला खूपच घाबरवून सोडायचा. त्याच्यामुळे आता मग म्हटलं की मी खूप दिवसापासून जे स्वामींचा जो फोटोची सेवा मी करत होते ना तर तो म्हटलं की आता एकच आहे, स्वामी तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. कारण ती सावली काय जायचं नाव घेत नाही आणि आम्ही तिला सोडून काय म्हणजे तिला सोडूच शकत नाही. तिला जर सोडलं तर भीती वाटते की ती सावली तिचं काय बरं वाईट करेल का.
तर त्यावेळेस ना मी माझ्या मोठ्या मुलीला म्हटलं की तिला तू धरून बस, मी इकडं जाते आणि स्वामींचा फोटो बाहेर घेऊन येते, काय होईल ते होईल. आता म्हटलं एवढ्या वर्षाचा जो स्वामींचा देवघरातील फोटो होता तो कधीच मी बाहेर काढलेला नव्हता, म्हणजे बाहेर, घराच्या बाहेर. तर त्या दिवशी म्हटलं नाही, काही जरी झालं तरी ना, आता स्वामी तुम्हालाच काय ते करायचं आहे, आता संपला. माझ्याकडची जेवढी ताकद होती ना ती सर्व संपली, मंत्र उच्चार करून झाले, सर्व काही झाले, परंतु आता जे काय करायचंय तुम्हालाच करायचंय असं म्हणाले मी. आणि माझा स्वामींचा जो फोटो आहे त्याच्या पाठीमागे दत्तगुरू आहेत आणि पुढे स्वामी आहेत. तर तो स्वामींचा फोटो मी म्हणजे मी एका दरवाजातून बाहेर घेऊन आले आणि तिला म्हटलं तू पण ये बाहेर. तर जेव्हा मी तो फोटो बाहेर काढला ना, तर मी स्वतः साक्षी आहे, त्या फोटोतून एवढा लख प्रकाश बाहेर पडला ना, अंधार पडलेला होता, पूर्ण अंधार झालेला होता. म्हणजे जवळजवळ 7-7:30चा दरम्यान होता आणि दिवस बारका होता, मार्च महिना असल्यामुळे 6:30ला 7 वाजेपर्यंत पूर्ण अंधार पडत होता. त्या अंधारामध्ये ना तो पूर्ण प्रकाशमय झालेला होता, म्हणजे असा पिवळा प्रकाश त्याच्यातून बाहेर आलेला होता. आमच्या दारात जी लाईट आहे ना ती पांढरी आहे, दाबावरची लाईट आहे ती देखील पांढरी आहे, परंतु त्याच्यातून जो प्रकाश निघत होता ना तर तो पूर्णपणे पिवळा होता. तर त्यावेळेस ना मी तो प्रकाश पाहिला, मी स्वतः तो प्रकाश पाहिला त्या फोटोतून आलेला. मग मी तिला म्हटलं की तुला आता ती सावली कुठं दिसते का बघ, कारण स्वामींनी त्यांचं कार्य केलेलं आहे. तर त्यावेळेस ती बाहेर आली आणि तिला एवढा आनंद झाला ना, कारण तिला जे सकाळपासून दिसत होतं ना तर ते पूर्ण दिसायचं बंद झालं, पूर्ण दिसायचं बंद झालं. आणि आता मला कसं वाटलं की आता झालं, स्वामींनी एकदाशी सर्व काही व्यवस्थित केलं, आता तिला ना कोणत्याच प्रकारचा त्रास वगैरे होणार नाही असं मला वाटतं. मग रविवारचा दिवस अशा प्रकारे निघून गेला. मग संध्याकाळी आता बराच वेळ झाल्यानंतर ना जास्त वेळ आपण स्वामींना बाहेर पण ठेवू शकत नाही, म्हणून मी स्वामींना घरात घेतलं, त्यांच्या आहे त्या असं म्हणजे जागेवरती मंदिरामध्ये ठेवलं. आणि सकाळचं जेव्हा ती झोपेतून उठले, म्हणजे सोमवारच्या दिवशी झोपेतून उठले ना, तर त्यावेळेस ती वॉशरूमला गेले. वॉशरूमला गेल्यानंतर एकदम अशी उठून उभा राहते, तर तिच्या समोरच ती सावली दिसली. तर दिसल्यानंतर ना ती एकदम इतक्या जोरात आरडली ना, तिथून ती ओरडतच घरात आली. तर घरात आल्यानंतर मी तिला म्हटलं, म्हणजे साहजिकच आहे ना, कोणीही ओरडलं तर आपण पटकन त्याच्यापर्यंत पोहोचतो. तर मी देखील पळत गेलो. तर तिला मी विचारलं काय झालं काय झालं. तर ती बोलली की ती सावली माझ्या समोर एकदम आली आणि त्या त्या दुसऱ्या दिवसापासून सोमवारपासून ना तिला मारायला सुरुवात केली, म्हणजे धक्का मार, कुठं पाठीत बुकी मार, कुठं पाठीमागून गुडघ्याला काय गुडघा मार, अशा प्रकारे तिला मारायला सुरुवात केली. आणि झालं असं होतं शनिवारच्या दिवशी ना, आता कोणीच काय ऐकत नाही, लहान मुलं वगैरे ऐकत नाही, तर त्या दिवशी ना ती खेळताना पडलेली होती शाळेमध्ये, म्हणजे ग्राउंड शाळेचा जो समोरचा भाग असतो ना, तर तिथं ती पडलेली होती खेळत असताना. आणि पडल्यानंतर तिला ना तिच्या गुडघ्याला लागलेलं होतं, तर त्या गुडघ्यावरती ना तर येऊन जाऊन ती लात वगैरे ती सावली मारायला सुरुवात केली. तर ती आम्हाला सांगायची की बघ एवढ्या जोऱ्या जोरात ती लात मारतय, म्हणजे सावली माझ्या पायावरती मारते, तर तुम्हाला कसं काय दिसत नाही, मी पूर्ण अशी भेलखंडते, पडल्यागत होतंय, मला किती त्रास होतोय तुम्हाला, मला लागलेलं काहीच कसं दिसत नाही, तुम्ही एवढे म्हणजे असं खाली पडायच्या गतीला येते त्याच्यातून मी उभा राहते, मी एवढं स्वतःला सावरते, तुम्हाला त्यातलं काहीच कसं दिसत नाही. आणि खरं सांगू आम्हाला यातलं काहीच दिसत नव्हतं, फक्त तिलाच ते स्वतःला तिलाच ते जाणवत होतं, परंतु आम्हाला कोणालाच काहीच दिसत नव्हतं. पण त्या दिवशी ना तिला सोमवारची शाळेत देखील लावली नाही, परंतु दिवसभर तिच्या पाठीमागे तिच्या पाठीमागेच होती. तिला बाहेर निघाले की मारणार, पाठीत मारणार आणि गुडगा मारणार, असं काय काय ते चाललेलं होतं दिवसभर. ती ना म्हटली मला ना म्हणजे घरात जरी बसलं ना, ती घरात नाही आली बरं का, महत्वाचं म्हणजे ती सावली घरात येत नव्हती, बाहेरच फक्त. आणि मुलं शांत बसतात का, मुलांना ती एवढी वॉशरूमला वगैरे गेली ना किती तसं व्हायचं. मिस्टर दुपारचे काय म्हटले की काय घाबरते, चल मी आहे. तर चल मी आहे म्हटल्यानंतर ती गाडीवरती त्यांनी घेऊन तिला गेले, तर तिच्या बरोबर तिच्या पाठीमागे, गाडीच्या पाठीमागे ती सावली धावत होती. असं ती सांगत होती की मी गाडीवरती पप्पांनी जेव्हा राऊंड वगैरे मारला ना, तर ती सावली आमच्या पाठीमागून धावत होती आणि मला मारत होती, असं तिनं सांगितलं. पण तिच्या सुद्धा हिमतीची दाद द्यावी लागेल. परंतु तिचं ना खरं सांगू का, स्वामींचं नामस्मरण मात्र ती करायची. संध्याकाळचं करणार, सकाळचं उठल्यानंतर स्वामींचं नामस्मरण करणार. तर ह्या सोमवार आणि रविवार या दिवशी ना तिला सकाळी झोपेतून उठल्या उठल्या स्वामींचं दर्शन, म्हणजे ज्यावेळेस तिनं असं केलेलं होतं ना, तर तिच्या हातामध्येच तिला स्वामींचा फोटो दिसलेला. तर परंतु तिने काय केलं की असं स्वामींकडे पाहिलं आणि तिला स्वामींना टच करावंसं वाटलं, त्याच्यासाठी तिने जे 2 हात होते ना, तर त्याचा एक हात काढला आणि असं करायला गेले, तोपर्यंत स्वामी गायब झाले. मग असं तिला 2 दिवस स्वामींचं दर्शन झालेलं होतं. मग स्वामी तिच्या पाठीशी असल्यामुळे तिला ना ते म्हणजे फक्त त्रास देत होते, परंतु ती घाबरत नव्हती. तिला मी म्हटलेलं होतं की आपले स्वामी आपल्या बरोबर आहे, तू घाबरू नकोस.
आणि मग तिला सोमवारच्या दिवशी तिने काय म्हणजे धक्का दे बुक्या दे काय करायचं ते तिनं करून घेतलं त्या सावलीने. मंगळवारच्या दिवशी घेऊन जायचं होतं त्या बाबांकडे. त्या बाबांनी सांगितलेलं होतं मंगळवारच्या दिवशी घेऊन या. मी माझं देखील स्वामींची सेवा, स्वामींचा जप, स्वामी तुम्हीच या, तुम्हीच वाचवा, तुम्ही काय होऊ देऊ नका, असं म्हणजे स्वामींचं माझं स्वामींकडे मागणं होतं. तर मंगळवारच्या दिवशी ज्यावेळेस तिला आम्ही घेऊन त्या बाबांकडे गेलो, तर ना ती सांगत होती की पप्पा बघा ती सावली गाडीच्या पाठीमागे पळती आहे. तिला ते संपूर्ण काही दिसत होतं, परंतु आम्हाला कोणालाच काही दिसत नव्हतं. तर तिथं गेल्यानंतर त्या बाबांच्या समोर जेव्हा तिला बसवली, आजोबा मला वाटते जवळजवळ 80 वर्षाचे असतील, असे म्हणजे खूप वाकलेले आहेत, परंतु ते जनावरं वगैरे चारायला घेऊन जातात. त्याच्यामुळे त्यांनी सकाळचंच यायला सांगितले, तुम्ही सकाळी या, मला 10-11च्या नंतर जनावर घेऊन जावं लागतात, नाहीतर मग तुम्ही संध्याकाळी या. परंतु ही म्हणाली की मी संध्याकाळी काही येणार नाही, कारण तिला भीती वाटत होती. तर त्याच्यामुळे आम्ही सकाळचंच लवकर आवरलं. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला देखील वाटत होतं कधी मंगळवार येतोय, त्याच्यामुळे आम्ही एवढं लवकर उठलो, सर्व काही आवरलं आणि 7 वाजताच हे निघून गेले तिकडं. तर तिथं गेल्यानंतर त्या आजोबांच्या समोर परीला बसवली. तर बसवल्यानंतर ते आजोबा बोलले की ही मुलगी काही खोटं बोलत नाही, तिच्या बरोबर जे घडतंय ना, तर ते का तिच्या साईडलाच ती सावली बसलेली आहे आणि ती सावली म्हणजे मागते, तिचा म्हणजे ती मागते की मला ही पाहिजे म्हणून. तर त्यावेळेस ना त्यांनी तिच्या कपाळी काहीतरी विभूती काहीतरी लावलं आणि लावल्यानंतर ना एक गोप असतो, काळ्या रंगाचा गोप असतो. तर तो कमरेला वगैरे बघा पुरुष लोक बांधतात, काही जण हातात देखील गोप बांधतात. तर त्यांनी ती गोप तिच्या म्हणजे गळ्यात बांधण्यासाठी त्यांनी त्याच्यावरती काय मंत्रोच्चार विभूती वगैरे काही टाकली आणि तिच्या गळ्यात ताईत म्हणून, ताईत म्हणजे काहीतरी अजून ते टाकलं आणि तिच्या गळ्यात ज्या क्षणाला ते ताईत बांधलं त्या क्षणापासून ती सावली दिसायची बंद झाली. म्हणजे आता तुम्ही सांगा, असं जर काही घडत असेल तर आपण ना डॉक्टरकडे जाऊ शकतो, आपण काय करू शकणार आहे. आता जर हे आजोबा जर नसते ना, तर आपण काय करू शकत नव्हतो. कारण यांनी त्यानंतर मला ते सांगितलं की अशी केस त्यांच्या गावात जी घडलेली होती ना, आपल्या पाठीमागे स्वामी होते म्हणून हिला काही एवढा त्रास झाला नाही. परंतु ज्या मुलीच्या बाबतीत ही सावलीची केस घडलेली होती ना पूर्वी, आता ती मुलीची मुलं खूप मोठी झालेली आहेत, जवळजवळ 10-15 वर्षाची मुलं आहेत. तर तिच्याबरोबर जेव्हा ही केस घडली ना, तर तिला एका जागेवरती थांबू देत नव्हती ती सावली. तिला ना अशी सारखी फटके मारायची. एका गावातून दुसऱ्या गावापर्यंत धावत पळत अशी रात्री ते रात्रीची, दिवसाची पळाई जर लागली ना, तर अजिबात थांबत नव्हती. ना काटा वगैरे काही बघत नव्हती, ना खडतर मार्ग आहे किंवा काय डोंगर आहे काय आहे असं तिला काहीच वाटत नव्हतं. नुसती पळत राहायची, कारण तिला पाठीमागून मार भेटत होता. एवढा भयंकर तिला त्रास झालेला. आणि एक अर्धा दिवस नव्हता, तिला महिनाभर त्रास झालेला होता. 1 महिना कंटिन्यू त्या सिच्युएशन मधून ती मुलगी गेलेली होती. परंतु आपल्यावर स्वामींची कृपा होती ना, त्याच्यामुळेच त्यांनी तिला, आपल्या परीला एवढा त्रास होऊ दिला नाही. परंतु अशा गोष्टी असतात. हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे एकच उद्देश आहे की जर एखादा आपल्या आसपास जर कोणी असं काही करत असेल ना, तर ते आहे, सत्य आहे, याच्यावरती विश्वास ठेवा, याच्यावरती काय उपाय वगैरे करा. त्या आजोबांनी तिच्या गळ्यात ते ताईत बांधलं, धागा बांधला आणि काहीतरी उतारा वगैरे त्यांनी सांगितलेला होता. त्याच्यामध्ये काय पदार्थ वगैरे होते आणि काहीच नाही, साधे सोपे पदार्थ होते. ते देखील पिवळा भात काय काय असं काय सांगितलेलं होतं, डाळ वगैरे. तर ते ते दिल्यानंतर ना, ते तर त्यांनीच नुसतं तिच्या गळ्यात ताईत बांधलं आणि सांगितलं की संध्याकाळी हे देऊन टाका. तर जेव्हा ते दिलं, ताईत बांधल्यानंतर तिला पूर्णच ते दिसायचं बंद झालं. परंतु आम्ही तो उतारा वगैरे जसं त्या आजोबांनी सांगितलं त्या पद्धतीने दिला. त्या आजोबांनी काही सुद्धा घेतलं नाही. तर त्या आजोबांनी फक्त म्हणाले की तुमच्या इच्छेने काही द्यायचंच असेल तर एक नारळ तेवढा द्या. तर आम्ही एक नारळ फक्त त्या आजोबांना दिला, बाकी काही सुद्धा त्या आजोबांनी घेतलं नाही. अशी काही लोक असतात जे देवासारखे आपल्यासाठी धावून येत असतात. परंतु अशा देखील गोष्टी असतात, हे मी जे तुम्हाला सांगते आहे ना, या म्हणजे काही लोक म्हणतात की या जागेवरती जाऊ नका, इथं जाऊ नका, तर ते खरोखर तेवढं सत्य असतं. आणि जी लोक सांगतात ना, त्याच्यामध्ये काही ना काही तर तथ्य असतं. त्याच्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवा. नाही तुम्हाला जास्त जमत तर नका ठेवू, परंतु अशा ठिकाणी कमीत कमी जाऊ तरी नका. कारण आज आपलं सायन्स खूप पुढे गेलेलं आहे. काहींना वाटतं की असं काही नसतं, तर ठीक आहे, नसू द्या, काही हरकत नाही. परंतु कधी कधी अशी वेळ येते ना, तर आपण तिथे न जाता आपल्यावर चालून सुद्धा वेळ येत असते. त्याच्यामुळे ना, ईश्वराची साथ असणं, कोणत्या तरी देवाची भक्ती करणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला ज्या देवावर विश्वास असेल त्या देवाची करा ना, की याच देवाची करावी असं कधीच नाही. फक्त आपल्याबरोबर काहीतरी स्ट्रॉंग पॉझिटिव्हिटी ही पाहिजे त्यासाठी. आणि या गोष्टी असतात हे मी तुम्हाला 100%
सांगते की कारण माझ्या मुलीच्या बाबतीत जो अनुभव घडला, मी जो दिवसभर तिच्या बरोबर ती जशी जशी मला सांगायची ना तसं तसं मला समोर ते दिसायचं. त्याच्यामुळे मला असं वाटायचं की मी इमॅजिन करायचे की हे असं आहे. ती जशी सांगायची ना त्या पद्धतीने. परंतु अशा गोष्टी असतात. तर जेव्हा त्यातून ती बाहेर निघाली ना तेव्हा जीवात जीव आला. तर अशा गोष्टी आहेत, विश्वास ठेवा. पॉझिटिव्हिटी आहे तर निगेटिव्हिटी देखील आहे. जसं खरं आहे, जसं खोटं आहे, त्याच पद्धतीने जसं सत्य आहे तसं असत्य सुद्धा आहे. जसा दिवस आहे तसंच रात्र देखील आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी मान्य कराव्याच लागतात. आपल्या मनात असो किंवा नसो, विज्ञान मानो किंवा ना मानो, परंतु या गोष्टी आहेत. तर या हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे काही उद्देश तुम्हाला घाबरवण्याचा वगैरे नव्हता. फक्त मला हे तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं की अशा गोष्टी असतात, हे तुम्हाला दाखवायचं होतं. आणि त्याचबरोबर मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळे मी दुसऱ्यांचं सांगितलेलं वगैरे काही नाही. माझ्या स्वतःचा अनुभव आहे माझ्या मुलीनं. आणि 4 चौथीला असणारी मुलगी काय म्हणजे काय खोटं बोलणारच नाही आणि इमॅजिन तर करणं म्हणजे नाहीच होणार ना हो. परंतु तिनं स्वतः अनुभवलं, तिनं सांगितलं. 1 2 3 दिवस तिनं त्रास सहन केला आणि ते आजोबा देखील का बरं खोटं बोलतील, जर असं म्हणतात काही लोक, असं नसतं. परंतु हे आहे जे अनुभवतात ना लोक त्यांनाच माहीत असतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.